गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, सगळ्यात आधी काल रात्री US मार्केटमध्ये काय झाले ते पाहूयात. तर काल रात्री US मार्केट हे पुन्हा एकदा फॉल झालेलं आहे. त्याच्यामध्ये जे टेक्नॉलॉजी स्टॉक्स आहेत तर त्यांना फार जास्त आपण काय म्हणू शकतो की डाऊनसाईड सहन करावी लागली आहे. यामध्ये नॅसडॅक जो आहे आणि S&P 500 जे आहे तर ते डाऊनमध्ये क्लोज आहेत आणि डाऊ जोन्स आहे तर तो स्लाइटली ग्रीनमध्ये क्लोज आहे, परंतु ऑलमोस्ट आपण त्याला फ्लॅट म्हणू शकतो, एवढाच ग्रीन आहे. परंतु नॅसडॅक सगळ्यात जास्त पडलेला आहे. तर आता आपले जे काही टेक्नॉलॉजी स्टॉक्स तिथे काम करतात लाईक इन्फोसिस, विप्रो वगैरे, तर हे सगळे ऑलमोस्ट डाऊन आहेत 1.5% आसपास. म्हणजेच आज आपल्याला आपल्या इंडियन मार्केटमध्ये जी काही आपले IT स्टॉक्स आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला पडझड ही नक्कीच पाहायला मिळेल. त्यामुळे आज कुठलं एखादं नवीन सेक्टर समोर येऊन मार्केटला डिफेंड करण्याचा प्रयत्न करेल ते पाहणं जास्त गरजेचं आहे. मे बी ते FMCG असू शकतं, फार्मा असू शकतं किंवा अजून कुठलं एखादं असू शकतं. ओके, तर आता US मार्केट एवढं मोठं फॉल झाल्यामुळे जर आपण एशियन मार्केट्स आत्ता पाहिले तर एशियन मार्केट्स ऑलमोस्ट सगळेच रेडमध्ये आहेत. आणि जर आपण कालचा FISDIचा डेटा जर पाहिला तर FISनं शॉकिंग सेलिंग केलेलं आहे. FISनं 6,200 कोटींचं तब्बल काल सेलिंग केलेलं आहे आणि त्यामुळेच आपल्याला काल आपलं मार्केट जे आहे तर ते मोठ्या प्रमाणावरती पडलेलं पाहायला मिळालं. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 5,000 कोटींच्या आसपास बाईंग केले, परंतु डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सची पॉवर कमी पडताना आपण पाहू शकतोय आता. ओके, त्यामुळे थोडंसं कॉन्शियस होणं फार गरजेचं आहे मार्केटमध्ये, कारण टेक्निकली मार्केट बेरिश झोनमध्येच आहे. परंतु या सगळ्या गोष्टी जर आपण कलेक्टिव्ह केल्या आणि जर आपण सकाळी गिफ्ट निफ्टी पाहिली तर काहीतरी वेगळं घडतंय असं दिसून येते. काय ते सांगतो. कारण जेव्हा सकाळ सकाळ गिफ्ट निफ्टी सुरू झाली तेव्हा गिफ्ट निफ्टी ऑलमोस्ट 100 पॉईंट शूटअप झाले होते. त्याच्यामागे बेसिकली काहीच रिझन नाही, कारण म्हणजे काय रिझन आहे ते समजत नाही. कारण US मार्केट फॉल झालं आहे, त्यानंतर एशियन मार्केट्स सगळे रेडमध्ये ट्रेड करत आहेत, प्लस इंडियामध्ये जे काही FIs आहेत तर त्यांनी खूप जास्त सेलिंग केलं आहे. मग एवढं सगळं असतानासुद्धा मार्केट किंवा गिफ्ट निफ्टी 100 पॉईंट शूटअप होण्याचं काय रिझन आहे ते समजलं नाही. परंतु त्यानंतर ते पुन्हा सेलमध्ये गेलं आणि आता ऑलमोस्ट फ्लॅट ट्रेड करत आहे. त्यामुळे मार्केट नक्की आज कुठे आणि कसं ओपन होईल ते पाहणे जास्त इंटरेस्टिंग ठरणार आहे सकाळी 9 वाजता. तर आता आपण जर पाहिलं तर इंडिया रिलेटेड इन्फोमध्ये जर आपण पाहिलं तर सिटी ग्रुप जो आहे तर त्याने इंडियन स्टॉक मार्केटला आपण काय म्हणतो की अपग्रेड केलेलं आहे त्याचं वेटेज, आणि त्यांनी सांगितलं आहे की ह्या वर्षामध्ये मार्केट एकदा तरी 26,000ला टच करेल. ओके, परंतु जनरली काय असतं की हे जे मोठमोठे ब्रोकरेज फर्म्स असतात ना तर यांचेच मोठमोठे क्लायंट्स असतात, त्यांना त्यांच्या पोझिशन एक्झिट करायचे असतात, त्यामुळे असे चांगली चांगली टार्गेट्स देतात आणि मार्केट थोडं जरी वरती आलं ते पुन्हा सेल करतात. त्यामुळे यांच्यावरती फार जास्त विश्वास ठेवण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. परंतु अशी एक माहिती समोर येते की इंडियन गव्हर्नमेंट आणि FIs की जे मोठमोठे फॉरेन इन्स्टिट्यूशन आहेत तर त्यांच्यामध्ये काहीतरी बोलणी सुरू आहे, कारण ते सातत्याने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सेल करत आहेत. तर त्याचं प्रेशर आपल्याला इंडियन इकॉनॉमी आणि स्टॉक मार्केटवरती पाहायला जे मिळतं आहे तर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या इकॉनॉमीवरती होऊ नये म्हणून कदाचित बिहाइंड द सीन म्हणजे आपण काय म्हणतो की बिहाइंड द कर्टन बोलणं चालणं चालू आहे, परंतु ते अजून पॉझिटिव्ह वेमध्ये आलेलं नाही आहे. एवढीच माहिती फक्त सध्या समोर येते, परंतु ही किती खरी किती खोटी त्याच्याबद्दल एवढं शाश्वती देता येत नाही, हे लक्षात असू द्या. परंतु मे बी बोलणं चालणं चालू असू शकतं, कारण सध्या गव्हर्नमेंटला त्याची गरज आहे. त्यामुळे मे बी जर ही बोलणी जर फार पॉझिटिव्ह झाली किंवा मग ह्याचं जर कन्क्ल्युजन पॉझिटिव्ह निघालं तर आपल्याला गव्हर्नमेंटकडनं एखादी मोठी अनाऊन्समेंट पाहायला मिळू शकते जिथे मार्केटचा बॉटम बनवला जाऊ शकतो. आणि सध्या जे मार्केट आहे तर काल आपण जर पाहिलं तर मार्केट 22,800ला डिफेंड करत होतं, परंतु काल मार्केटनं ते ब्रेक करून ते त्याच्या खाली येऊन पूर्णपणे क्लोज झालेलं आहे. आणि साहजिकच आहे त्यामुळे मार्केट ऑलमोस्ट 100%पेक्षाही जास्त बेरिश आहे. FIच्या पोझिशन आपण जर पाहिल्या तर त्या ऑलमोस्ट 90% बेरिश आहेत. त्यानंतर रिटेलर त्यांच्या अगेन्स्ट लढत आहेत
आणि ते बुलिश पोझिशन क्रिएट करत आहेत. परंतु साहजिकच एवढ्या बेरिश मार्केटमध्ये जिथे आपण काय म्हणतो की मुव्हिंग ॲव्हरेजेसचा क्रॉसडाऊन झालेला आहे, डेड क्रॉस आपण जे म्हणतो, तर साहजिकच एवढं सहजासहजी मार्केटवर जाऊ देणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. परंतु एकंदर जर टेक्निकल लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर ही जी सेलिंगची लेग आहे ही मे बी लास्ट लेग ऑफ सेलिंग असू शकते. त्याचं कारण असं की आता ABC या पॅटर्नमध्ये जर आपण पाहिलं तर ही लेग तिथे कंप्लीट होते. म्हणजेच जिथे मार्केट 23,800ला गेलं होतं, ओके, आणि तिथनं पुन्हा ते करेक्ट व्हायला सुरुवात झाली, तर ते जर आपण पाहिलं तर त्याची 50% रिट्रेसमेंटच्या हिशोबाने जर पाहिलं तर साधारण 22,200च्या आसपास येऊन किंवा 300-200च्या याच्या दरम्यान येऊन कुठेतरी मार्केट हॉल्ट करू शकतं अशी शक्यता आहे. परंतु पाहणं जास्त गरजेचं आहे, कारण हे लास्ट एक लेग ऑफ सेलिंग जे असतं ना, तर याच्यामध्ये खूप काही वेगवेगळ्या गोष्टी घडतात की ज्या अनयुज्युअल असतात. जसं की मे बी गव्हर्नमेंट येऊन काहीतरी एखादी पॉझिटिव्ह सरप्राईज न्यूज देऊ शकतं किंवा मग अजून जगामध्ये काहीतरी घडू शकतं. बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु ते पाहणं जास्त गरजेचं आहे. ते कोणीही स्पेसिफिकली सांगू शकत नाही. तर अशा पद्धतीनं मार्केट प्रचंड ओव्हरसोल्ड आहे. परंतु जेव्हा मार्केट बेरिश झोनमध्ये असतं तेव्हा ओव्हरसोल्ड मार्केट अजून ओव्हरसोल्ड होत जातं, परंतु त्याचा RSI जो आहे तो स्ट्रॉंग होऊ शकत नाही, हे लक्षात असू द्या. तर पाहूयात की आज दिवसभरामध्ये काय घडतं आहे, कारण आज कुठलं सेक्टर डिफेंड करायला समोर येतं आहे ते पाहणं जास्त गरजेचं आहे. आणि मे बी असे सेक्टर्स समोर येतील की ज्याच्यावरती USचे जे टॅरिफ्स आहेत तर त्याचा इम्पॅक्ट होणार नाही, किंवा मग असे सेक्टर्स समोर येतील की ज्याच्यामध्ये ग्लोबल इम्पॅक्ट हा थोडासा कमी राहील. ओके, मग याच्यामध्ये FMCG असू शकतं, जे काही आपले पॉवर कंपनीज आहेत जे लोकलीज पॉवर जनरेट करतात, पॉवर कन्झ्युम करतो आपण, ते असू शकतात, किंवा मग फार्मा असू शकतात, किंवा अजून असे काही स्टॉक्स असू शकतात की जे समोर येऊ शकतात. तर मग पाहूयात काय होतं ते. आय होप सगळं काही व्यवस्थित व्हावं. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी कशी वाटली ही तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.